नमस्कार. आपण नेहमी विचारतो, शिव कोण आहे? तो फक्त देवळातला देव आहे का, की पौराणिक कथांमध्ये वर्णन केलेला गळ्यात साप, अंगावर भस्म, जटांमधून गंगा वाहणारा देव आहे? आपण लहानपणीपासून ज्या शिवकथा ऐकतो त्या मोहक आहेत, प्रतीकांनी भरलेल्या आहेत, पण त्या केवळ कल्पना असू शकतात. कारण खरी गोष्ट अशी आहे की शिवाचं मूळ रूप या सर्व कथांच्या, सर्व प्रतीकांच्या आणि सर्व कल्पनांच्या खूप पलीकडचे आहे. शिव म्हणजे अस्तित्वाचं मूलभूत तत्व. शिव म्हणजे या अस्तित्वाची चेतनाशक्ती. शिव म्हणजे या अस्तित्वाचं चैतन्य आहे. विज्ञान भैरव तंत्र नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे आणि परंपरेनुसार ते शिवाने स्वतः पार्वतीला सांगितलेलं आहे. हे शिवाने लिहिलेलं एकमेव शास्त्र मानलं जातं. त्याची सुरुवातच विलक्षण आहे. पार्वती विचारते, ओ शिवा, तुझं खरं रूप काय आहे? हा आश्चर्याने भरलेलं विश्व काय आहे? बीज म्हणजे काय? या विश्वाच्या चक्राला केंद्र कुठे आहे? ही कोणती शक्ती आहे जी रूपांच्या पलीकडे असूनही प्रत्येक रूपात व्यापून आहे? मी या सगळ्यात पूर्णपणे कशी प्रवेश करू शकते? वेळ आणि अवकाश, नावे आणि वर्णन यांच्या पलीकडे जाऊन माझी शंका निरसन कर. या प्रश्नांनीच लक्षात येते की शिवाचं मूळ रूप म्हणजे एका माणसाचा, एका देवतेचा शोध नाही. तो म्हणजे अस्तित्वाच्या रहस्याचा शोध आहे. तो म्हणजे अस्तित्वाच्या चैतन्य शक्तीशी एक होण्याची कल्पना आहे. पौराणिक शिव म्हणजे कथा आणि कल्पनाचा भाग, पण खरी ओळख आहे शिव म्हणजे संहार करता आणि तरीही सर्वोच्च सत्य. निर्माण, पालन आणि संहार या चक्रात शिव हा संहाराचा देव मानला जातो. पण हा संहार म्हणजे विध्वंस नव्हे. हा संहार म्हणजे मुक्ती. आपण जन्म मृत्यूच्या अंतहीन चक्रात अडकलेलो आहोत. अहंकार, इच्छा, मोह, लोभ या सगळ्या साखळ्यात आपण धरून ठेवलेल्या आहेत. शिव या साखळ्या तोडतो, आपल्याला या चक्रातून मुक्त करतो. म्हणूनच शिव म्हणजे केवळ संहार नव्हे, तो मोक्षाचा दरवाजा आहे. शिवाचं मूळ रूप म्हणजे वर्तमान क्षण. मन सतत भूतकाळात आणि भविष्यकाळात यामध्ये भटकत राहतं. मनाला आत्ता या क्षणात थांबवणं जवळपास अशक्य वाटतं. पण शिव म्हणजे तो क्षण जेथे मन थांबतं, विचार विरतात आणि फक्त साक्षीभाव उरतो. शिव हा आत्ता या क्षणाची थेट अनुभव आहे. म्हणूनच ओशो म्हणतात, शिवाला देवळात शोधू नका, तर ध्यानात शोधा. ध्यानाबद्दल बोलायचं झालं तर शिवानेच 112 ध्यानतंत्र सांगितलेली आहेत. विज्ञान भैरव तंत्रात ही 112 पद्धती दिलेल्या आहेत, ज्याद्वारे आपण वर्तमान क्षणात येऊ शकतो. श्वासावर लक्ष ठेवणं, ध्वनी ऐकणं, शरीरातल्या स्पंदनावर जागरूक होणं, अचानक थांबणं, या सगळ्या तंत्राचा उद्देश एकच आहे, मनाला थांबवून आत्ता या क्षणात आणणं. शिव थेट पद्धती देतो, कोणतीही भूमिका न मांडता. कारण मन फार चलाक असतं, तत्वज्ञानात अडकतं. शिव मात्र म्हणतो, इथे आणि आत्ता प्रवेश कर. शिवाचं रूप नेहमीच रहस्यमय मानलं गेले आहे. तो अज्ञानाचा प्रतीक आहे. या रहस्याचं प्रतीक आहे जे कधीच पूर्णपणे उलगडता येत नाही. विश्वाला चालवणाऱ्या शाश्वत सत्याशी तो एकरूप आहे. त्यामुळे शिव हा केवळ देव नसून तो अज्ञाताचा साक्षात्कार आहे. शिवाचे अनेक प्रतीक आहेत. अर्धनारीश्वराचं रूप दाखवतं की जो पुरुष आणि स्त्री या दोन ऊर्जांच्या संतुलन संगम म्हणजे परिपूर्णता. जगातील इतर धर्मांमध्ये स्त्री पुरुष एकात्मताचं असं सुंदर प्रतीक आढळत नाही. शिव म्हणजे एकाच वेळी पुरुषत्व आणि स्त्रियत्व. हे रूप सांगतं की जीवनाचं संतुलन दोन्ही तत्वांनी मिळून होतं. शिवाचं दुसरं महान प्रतीक म्हणजे नटराज. तो नृत्य करतोय. एक हात वर, एक हात खाली, तालात पाऊल, आजूबाजूला ज्वाळा. हे नृत्य म्हणजे अस्तित्वाचं नृत्य आहे. कधी शांतता, कधी ध्वनी, कधी एकटेपणा, कधी एकात्मता. शिवाचं नृत्य म्हणजे अस्तित्वाच्या लयीत स्वतःला सोपवणं. शिव म्हणजे उपासनेसाठी ठेवलेला देव नाही, तो म्हणजे ज्वाळा आहे, ज्यामध्ये आपण प्रवेश करायचा आहे.
शिवाला बाहेर शोधायचं नाही तर अनुभवायचं आहे. शिवाचं मूळ रूप म्हणजे विरुद्धाचा संगम आहे. स्थिरता आणि हालचाल, मौन आणि नाद, एकांत आणि नात्यांचा आनंद हे सगळं एकत्र अनुभवलं की आपण शिवाजवळ पोहोचतो. खरं तर शिवाचं मूळ रूप म्हणजे वेळ आणि अवकाश, नावं आणि वर्णन यांच्या पलीकडचं आयुष्य आहे. म्हणूनच त्याला अनाम, अव्यक्त, अनंत असं म्हटलं जातं. आपण जे पाहतो, ऐकतो, जाणतो त्याच्या पलीकडे जे आहे त्याचं नाव शिव आहे. म्हणून जेव्हा आपण म्हणतो ओम नमः शिवाय, त्याचा अर्थ असा नाही की आपण देवाला वंदन करतोय. त्याचा अर्थ असा आहे की आपण त्या अनंत चेतनेला वंदन करतोय जी या विश्वाला व्यापून आहे. आपण त्या उपस्थितीला प्रणाम करतोय जी आपल्यात आणि बाहेर आहे. शिवाचं मूळ रूप समजून घेणं म्हणजे आयुष्याची दृष्टीच बदलून जाणं. मग विधी, पूजा, देवळं हे सगळं गौण होतं. खरं शिवभजन म्हणजे सजग राहणं. खरं शिवपूजन म्हणजे ध्यान. आणि खरं शिवदर्शन म्हणजे आत्ता या क्षणाचा अनुभव. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.